नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर विकास खिलारे आपणा सर्वांचं भविष्यवाणी कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. ज्योतिष शिका व आपली कुंडली स्वतः पहा या सदरामध्ये मी तुम्हाला अनेक ज्योतिष विषयावर मी बोलत आहे. मागील काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भाविशांची 12 स्थानातील फळे सांगतोय. मागच्या व्हिडिओमध्ये आपण षष्टेशाची फळं पाहिली. या व्हिडिओमध्ये मी सप्तमेशाची म्हणजे सप्तम स्थानाच्या मालकाची सप्तमेश कुठल्या स्थानामध्ये पडला आहे त्याची काय फळे मिळतील हे मी तुम्हाला सर्वसामान्य फळं सांगणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही नक्की ऐका. सप्तम स्थानामध्ये जी रास असते त्या राशीचा जो ग्रह मालक असतो त्याला आपण सप्तमेश म्हणतो. म्हणजे सप्तम स्थानामध्ये जे कधी रास तुमच्या कुंडलीमध्ये कुठली आहे बघा, त्या राशीचा मालक ग्रह कोण आहे ते बघा, तो तुमचा सप्तमेश असणार आहे. तो कुंडलीमध्ये कुठं पडला आहे, कुठल्या स्थानात गेला ते बघा आणि मी सांगेल त्याप्रमाणे तुम्हाला त्याची फळं तुम्हाला पाहायला मिळतील. तुमचं भविष्य तुम्हाला कळायला लागेल. सप्तमेश हा व्यक्ती दुसऱ्याशी कसे वागते याचा बोध करतो. दुसरी व्यक्ती पत्नी असो, धंद्यातील भागीदार असो, खेळातील प्रतिपक्षी असो, अगर खटल्यातील प्रतिवादी असो, त्या व्यक्तीशी वागताना व्यक्तीचे जे गुण प्रदर्शित होतात व या वागण्यामुळे व्यक्तीला जे सुखदुःख होते ते सप्तमेशावरून पाहिले जातं. हे वेगळा मुद्दा लक्षात ठेवा. तसेच आपण सप्तम स्थानावरून किंवा सप्तमेशावरून काय बघणार आहे तर सप्तमेशावरून आपण व्यक्तीचा विवाह, वैवाहिक सौख्य, व्यक्तीची कामुकता, प्रणय, त्याचं चारित्र्य, तसेच त्याचा जोडीदार, मग तो विवाहातील असो किंवा धंद्यातील असेल, कुठला भागीदार बघतो आपण, वैवाहिक भागीदार किंवा धंद्यातील भागीदार, या सगळ्याचा विचार आपण करतो. सप्तमेश हा मार्गकेश म्हणून ओळखला जातो, त्यामुळे हा अशुभ स्थानाचा मालक होतो, लक्षात ठेवा. त्यामुळे सप्तमेश कुठं गेला आहे त्याप्रमाणे तुमचं विवाह, वैवाहिक सौख्य हे तुमचं डिपेंड असणार आहे. सुरुवात करूया आपण. सप्तमेश जर लग्नस्थानामध्ये असेल, प्रथम स्थानामध्ये असेल तर काय, तर सप्तमेश लग्नस्थानी असता व्यक्तीची विषयवासना तीव्र असते, व्यक्तीवर जोडीदाराचं प्रभुत्व राहतं, व्यक्ती स्त्रीवरून भांडणाचे विषय उकरून काढणारी, अतिशय चंचल, प्रवासी व स्वतंत्र मताची राहते. असे लोक जोडीदाराच्या सल्ल्याप्रमाणे वागणारे, त्यांच्यापुढे नमते घेणारे असतात. व्यक्तीला आपल्या इच्छेनुसार जोडीदार व सासर लाभतं. कुटुंबाच्या ओळखीच्या व कुटुंबामध्येच वाढलेल्या व्यक्तीशी ह्या लोकांचा विवाह होणं संभवतं किंवा आपल्या पसंतीने विवाह पण होऊ शकतो. अशा लोकांना वैवाहिक सौख्य चांगलं मिळतं. मात्र सप्तमेश लग्नी जर पाप ग्रहावर असेल तर व्यक्तीच्या स्वभाव दोषामुळे वैवाहिक जीवनामध्ये कलह वाद राहतात, हे लक्षात ठेवा. त्यानंतर सप्तमेश जर धनस्थानामध्ये गेला, सप्तमेश जर धनस्थानामध्ये असेल तर जोडीदाराकडून किंवा बायकोकडून आर्थिक लाभ चांगले होतात. भागीदारी व्यवसायामध्ये चांगला पैसा मिळतो. व्यक्तीच्या कुटुंबावर विशेष प्रेम राहतं. व्यक्तीला व्यापार अतिशय चांगला चालतो किंवा चांगला जमतो व त्यातून चांगले आर्थिक लाभ होतात. पाप ग्रहाबरोबर सप्तमेश जर धनस्थानामध्ये असेल तर वैवाहिक जीवनामध्ये वैगुण्य राहते. क्वचित वैवाहिक सौख्याचा नाश होणं किंवा जोडीदाराचा नाश होणं, जोडीदाराचा वियोग होणं संभवतं. कोर्ट खटल्याच्या कामामध्ये पैसा खर्च होतो. म्हणजे सप्तमेश धनस्थानामध्ये एकटा असेल तर ठीक आहे, तो पापग्रहयुक्त असेल, पापग्रह होऊन बसला असेल तर मात्र जोडीदाराच्या सुखासाठी चांगला नाही. त्यानंतर सप्तमेश जर तृतीयात असेल तर अशा लोकांना लहान प्रवास भरपूर होतात. शुभ ग्रहावर असता पत्नी किंवा जोडीदार भाग्यवान मिळते. पाप ग्रहावर जर सप्तमेश तृतीयात असेल तर भावंडात पत्नीमुळे भांडणे होतात. मानसिक अस्थिरता या योगामध्ये राहते. स्त्रीमुळे भांडणामध्ये दुही माजेल. सप्तमेश तृतीयात असेल तर विवाह भावंडामार्फत तर कधीकधी प्रवासात जुळतो. कधीकधी शेजारपाजारी व घराजवळ राहणाऱ्या व्यक्तीशी विवाह झालेला पाहायला मिळतो. त्यानंतर सप्तमेश जर तुमचा चतुर्थात असेल तर सप्तमेश चतुर्थात असता वैवाहिक सौख्य व्यक्तीला उत्तम लाभतं. अशा लोकांची पत्नी किंवा जोडीदार अतिशय सद्गुणी, एकनिष्ठ, भाग्यवान, पायगुणी व उत्तम संसार करणारी पत्नी मिळते. स्थावर इष्टतेचा या लोकांना लाभ होतो. स्त्रियांच्या पत्रिकेत सप्तमेश शुक्राबरोबर जर चतुर्थानामध्ये असेल तर अशा स्त्रियांना उत्तम ग्रहसौख्य, प्रेमळ नवरा मिळतो. पापग्रहाबरोबर जर असेल तर सासऱ्याशी भांडून वेगळे राहण्याची वृत्ती या लोकांमध्ये राहते. थोडक्यात सासऱ्यांची पटवून घेत नाहीत लोकही. सप्तमेश जर तुमचा पापग्रहयुक्त असेल चतुर्थात तर सप्तमेश चतुर्थात असताना आईच्या नात्यातील किंवा तिच्या मूळ गावी राहत असलेल्या व्यक्तीची विवाह होण्याची शक्यता असते किंवा आईच्या पसंतीने विवाह होण्याची शक्यता असते. हा सप्तमेश जर पंचम स्थानामध्ये असेल
तर व्यक्तीचा प्रेमविवाह किंवा ओळखीतून विवाह संभवतो. शिक्षण काळामध्ये झालेल्या ओळखीच्या व्यक्तीशी प्रेमविवाह होण्याची शक्यता राहते. जोडीदारास किंवा आपल्या पत्नीला किंवा जोडीदाराला कला, सिनेमा, नाटके किंवा छान चौकीची आवड राहते. जोडीदार सुशिक्षित मिळतो, विवाह सुखाचा होतो. जोडीदार सद्गुणी, भाग्यशाली, पुत्रवान, बुद्धिमान, सुस्वभावी, एकनिष्ठ मिळतो. विवाह लवकर होणं तसेच जोडीदार चांगल्या घराण्यातील मिळणं संभवतं. सप्तमेश शुक्र, चंद्र, बुध, नेपच्यून अशा ग्रहाबरोबर असेल तर व्यक्तीचे अनेक प्रेमसंबंध होतात. सप्तमेश हा शुक्र नेपच्यून बरोबर असता व्यक्ती अत्यंत कामी व प्रेमासक्त राहते. त्या सप्तमेश हा शुक्र नेपच्यून बरोबर पंचमात असेल तर लक्षात ठेवा व्यक्तीचं थोडंसं कामुक किंवा विलासी वृत्ती राहते. सप्तमेश षष्ठात त्याच्या 12व्या स्थानामध्ये असणं हे अतिशय सप्तमेशाची सगळ्यात वाईट स्थिती ही आहे. सप्तमेश षष्ठामध्ये असणं. सप्तमेश जर षष्ठात असेल तर पती पत्नीमध्ये वितुष्ट, मतभेद, संघर्ष, गैरसमज, मतभेद, वाद खूप राहतात. या योगात वैवाहिक असमाधान, टोकाचे मतभेद राहून कधीकधी घटस्फोट झालेला पाहायला मिळतो. या योगात जोडीदार शत्रूप्रमाणे वागतो. अशा लोकांच्या विवाहामध्ये अनेक विघ्न येतात. विवाह विलंबाने होणं, विवाह ठरताना अनेक अडचणी अडथळे येणं असं बघायला मिळतं. कधीकधी जोडीदार आजारी राहतो. वैवाहिक सुख यांना फारसं चांगलं लाभत नाही किंवा यांचं वैवाहिक जीवन गढूळ किंवा असमाधानपूर्वक राहतं. स्त्रियांमुळे या लोकांना शत्रुत्व निर्माण होतं. सप्तमेश हा शुक्र, नेपच्यून, हर्षलबरोबर असेल तर व्यक्ती अनैतिक आचरण करणारी किंवा कामुक राहते. या योगात मामा मावशीच्या नात्यातील किंवा त्यांच्या माध्यमातून विवाह जुळण्याची शक्यता राहते. मात्र या लोकांचा विवाह जमताना किंवा प्रत्यक्ष विवाहाप्रसंगी वादविवाद होणं, शत्रुत्व होणं संभवतं. यांना सासरची माणसं फारशी चांगली मिळत नाहीत. म्हणजे सप्तमेश षष्ठात असताना विवाहासंबंधी किंवा वैवाहिक सौख्यासंदर्भी काही ना काहीतरी अडचणी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. त्यानंतर सप्तमेश सप्तमात ही सप्तमेशाची अतिशय चांगली स्थिती आहे. सप्तमेश जर सप्तमात असेल त्या वैवाहिक सौख्य लोकांना अतिशय चांगलं मिळतं. प्रेमविवाह किंवा मनाजोगा विवाह होतो. व्यक्ती स्त्रीचा आज्ञाधारक व ऐकणारा असतो. व्यक्तीमध्ये विषयवासना जास्त राहते. विवाहामुळे भाग्योदय होतो. जोरदार खानदानी मिळतो. भागीदारी व्यवसायामध्ये या लोकांना अतिशय चांगले लाभ होतात. म्हणजे सप्तमेश सप्तमामध्ये असणं अतिशय चांगलं आहे. त्यानंतर सप्तमेश जर अष्टम स्थानामध्ये असेल, सप्तमाचा मालक होऊन जर तो अष्टमात गेला असेल, ही स्थिती विवाह आणि वैवाहिक सौख्या दृष्टीने फारशी चांगली नाही. त्या सप्तमेश अष्टम स्थानी असता वैवाहिक सौख्यामध्ये वैगुण्य राहतं. स्त्रीसुख किंवा वैवाहिक सौख्य यांना फारसं चांगलं मिळत नाही. जोडीदाराचे आजार त्रासदायक होतात. पापग्रहाबरोबर जर सप्तमेश अष्टम स्थानी असेल तर काहींना जोडीदाराचं सुख मिळत नाही. स्त्रियांच्या पत्रिकेत सप्तमेश पापग्रह होऊन अष्टमात, अगर अष्टमेश सप्तमात असेल तर वैधव्य योग येणं संभवतं. सप्तमेश शुभग्रह असून अष्टमात असता जोडीदार श्रीमंत घराण्यातील मिळेल. या उलट पापग्रह असेल तर जोडीदार गरीब कुटुंबातील मिळतो. सप्तम स्थानाचा मालक जर नवम स्थानामध्ये असेल, भाग्यात असेल तर अतिशय चांगली स्थिती आहे. सप्तमेश जर नवम स्थानामध्ये असेल तर विवाहानंतर अशा लोकांचा भाग्योदय होतो. उद्योगधंद्यासंबंधी या लोकांचे प्रवास होतात. अशा लोकांना सासरच्या व्यक्तीकडून, मेहुण्याकडून मदत होते. घरात धार्मिक विधी होतात. वैवाहिक सौख्य यांना चांगलं मिळतं. बऱ्याच वेळा जोडीदार लांबचा किंवा परप्रांतीय मिळतो. तीर्थक्षेत्र, धार्मिक क्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या शहरातील जोडीदार यांना मिळतो. हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर सप्तमेश जर दशमात असेल, सप्तमेश दशमात असता पत्नी मानी, विचारी, कर्तबगार असते. तिच्याकडून किंवा जोडीदाराकडून संसारात आर्थिक हातभार लागतो. व्यक्तीचा स्वतंत्र धंदा किंवा दीर्घोद्दीपणा असतो. या लोकांना वैवाहिक सौख्य चांगलं मिळतं. विवाह खानदानी किंवा सुप्रसिद्धी घराण्यात होण्याची शक्यता राहते. जोडीदारामुळे आयुष्यात समाजात पुढे येण्यास मदत होते. विवाह कधीकधी एकाच नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी असणाऱ्या व्यक्तीशी ठरू शकतो, तर कधी वडिलांच्या माध्यमातून विवाह जमतो. त्याच्यानंतर सप्तमेश जर लाभ स्थानामध्ये असेल तर ही सुद्धा सप्तमेशाची अतिशय चांगली स्थिती आहे. सप्तमेश जर लाभ स्थानामध्ये असेल तर स्त्रियांपासून लाभ होतात. स्त्रियांच्या ओळखीने आर्थिक लाभ होतात. अशा व्यक्तींना, स्त्रियांना पोषक असणाऱ्या व्यवसायातून चांगले लाभ होतात. व्यक्तीला स्त्री सौख्य, संतती सौख्य, भागीदारीत लाभ आणि मित्रमैत्रिणीचं सुख उत्तम लाभतं. या योगात वैवाहिक सौख्य या लोकांचं चांगलं असतं. तसेच विवाहामुळे या लोकांना लाभ होतात. मैत्रीतून विवाह होण्याची शक्यता असते. जोरदार बुद्धिवान व नोकरी करणारा मिळतो. त्यानंतर सप्तमेशाची सगळ्यात खराब स्थिती
म्हणजे सप्तमेश 12व्या स्थानामध्ये असेल तर आपण एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल, कुठल्याही स्थानाचा मालक हा 12व्या स्थानामध्ये किंवा 6-12मध्ये फारशी चांगली फळं देत नाही, लक्षात ठेवा. किंवा 6-12चे मालक कुठल्याही स्थानामध्ये चांगली फळं देत नाहीत. ह्या दोन गोष्टी जर कळल्या तर तुम्हाला ज्योतिष कळणं फार सोपं होईल. आणि आपली पत्रिका बघताना आपली पत्रिकामध्ये कोणकोणत्या अडचणी आहेत, आपल्या पत्रिकेत त्रास आहे का काय, हे तुम्हाला गोष्टी लगेच कळतील. सप्तमेश जर 12व्या स्थानामध्ये असेल तर स्त्रियांमुळे भांडणे किंवा कोर्ट कचेरी होतात. सप्तमेश पाप ग्रहाबरोबर 12व्या स्थानात असेल तर जोडीदार सतत आजारी राहतो, त्यामुळे वैवाहिक सौख्यामध्ये अडचणी किंवा बाधा येतात. या योगात स्त्रियांकडून फसवणूक होणं किंवा स्त्री चिंता राहणं इत्यादी संभवतं. जुगारात या लोकांचा पैसा जातो, काहींना गुप्तरोग होतात, व्यक्तीचा दुर्व्यसनामध्ये खर्च जास्त होतो. या योगात विवाहामुळे आर्थिक नुकसान होतं. जोडदार कधीकधी लांबचा, परदेशातील, अतिशय खर्चिक किंवा चैनी मिळण्याची शक्यता राहते. पती पत्नीमध्ये बेबनाव राहतो किंवा शत्रुत्व राहतं किंवा वैवाहिक जीवनामध्ये कोर्ट कचेरीला सामना करावा लागतो, सप्तमेश जर 12व्या स्थानामध्ये असेल तर. अशा प्रकारे मी तुम्हाला सप्तमेशाची 12ही स्थानातली फळं सांगितलेली आहेत. एक निवेदन करतो की ज्या लोकांनी अजूनही आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे आपला हा व्हिडिओ मित्र, नातेवाईक किंवा ज्योतिषप्रेमी, ज्योतिष अभ्यासकांना शेअर करायला विसरू नका. त्याबरोबर ज्या लोकांना माझ्याकडून ऑनलाईन मार्गदर्शन किंवा कन्सल्टिंग हवे असेल, डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, मला संपर्क करा. मी नक्कीच तुम्हाला ऑनलाईन मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.